हॅलो मॅम, आवाज येत नाही. आवाज येतोय का? Yes, ma'am. So we'll start the UHB. We have completed the syllabus. PDF of MCQ of unit number 3 I have provided, and remaining question bank, it is MCQ bank, I will provide today to all the students. So already the 3 assignment of CDT I have discussed. We will see the 2 assignments and then the CDT also we will complete. There are actually 8 assignments, but we will complete only the 5 assignments because your exam it is started. Indian exam it has this it will be started. So we will not take all the CDT assignment, but whatever the PPT is there for 8 assignment, I have given that link will be provided to you. You can see it, but only the 5 assignments solving will be from your side. आवाज येत नाही मॅम. हॅलो Hello. मॅडम आवाज आवाज येत नाही. क्लिअर येत नाही मॅम आवाज. आता येते का ऐकू? हॅलो, क्लिअर येत नाही. पण क्लिअर येत नाही. क्लिअर येत नाही मॅम, ब्रेक होतोय. नेटचा प्रॉब्लेम आहे. Okay, still I will continue with this part. So this is the last lecture of CDT also. We have completed the 3 assignments. The remaining 2 assignments we will see. मॅम थर्ड असाइनमेंट अजून एकदा एक्सप्लेन करा ना. थर्ड असाइनमेंट एक्सप्लेन करा ना. समजलं नाही थर्ड असाइनमेंट. Conversion and divergent. हा. So I will tell that afterwards. First we will see for the assignment number 4, and then I will go with the conversion and divergent, and then the last product design. Okay. So assignment number 4 is nothing but brainstorming. Assignment number 4 is nothing but brainstorming. So what is brainstorming? Brainstorming is a situation where a group of people meet to generate new ideas and a solution around a specific domain of interest by removing the inhibition. People are able to think more freely and they suggest as many spontaneous new ideas as possible. Brainstorming म्हणजेच काय आहे? वेगवेगळे मेंबर्स असं एक मीटिंग झाली. मीटिंग एकाने घेण्यात येते आणि त्या मीटिंग मध्ये वेगवेगळे असे मेंबर्स असतात. स्टाफ मेंबर्स किंवा म्हणू शकतो कमिटी मेंबर्स असतात. मग ते कमिटी मेंबर्स असे बसलेले असतात आणि एक कुठलं तरी प्रपोजल असते किंवा एका विषय असतो. त्या विषयावर ते सगळे मेंबर्स काय ग्रुप ऑफ पीपल ते आयडियाज एक्सप्लेन करतात किंवा सोल्युशन देतात त्या एका सब्जेक्टला. तुमचा एक प्रॉब्लेम असेल आहे, तो प्रॉब्लेम आपण काय करणार आहे, ग्रुप ऑफ पीपल वेगवेगळ्या आयडियाज देऊन किंवा त्याला सोल्युशन देऊन तिथं ते मांडतात. ओके. आणि पीपल आर एबल टू थिंक मोर फ्रीली अँड दे सजेस्ट as many as new ideas as possible. So that is nothing but it is called as the brainstorming. So brainstorming is nothing but it is a situation किंवा एक मीटिंग म्हणू शकतो किंवा एक सिच्युएशन म्हणू शकतो जिथे काय ग्रुप ऑफ पीपल जे काय होतात, मीट होत आहेत, एकत्र येत आहेत टू जनरेट वर्क न्यू आयडियाज अँड सोल्युशन. न्यू आयडियाज जनरेट करू शकतो आहे, सोल्युशन मांडू शकतो कुठल्या ह्याला, स्पेसिफिक डोमेन ऑफ इंटरेस्ट, कुठल्या तरी एका सब्जेक्टला जिथं ती मीटिंग तयार केलेली आहे, कुठल्या सब्जेक्टवर ती मीटिंग आहे त्याला त्याच्या बरोबर त्या सब्जेक्टला धरून न्यू आयडिया जनरेट होत आहेत, सोल्युशन मिळत आहे. अँड पीपल आर एबल टू थिंक मोर फ्रीली अँड दे सजेस्ट as many spontaneous new ideas as possible. ओके. आणि तिथं कुठलंही बॅरियर नसतं आहे, तुम्ही तुमच्या आयडियाज किंवा सोल्युशन्स मांडू शकता. ओके. सो दॅट इज नथिंग बट ब्रेनस्टॉर्मिंग. So this is the assignment number 4, brainstorming. So we will see now. Brainstorming is a group creativity technique. ग्रुप क्रिएटिव्हिटी आहे कारण की जिथे
वेगवेगळे मेंबर्स ग्रुपने आलेले असतात किंवा तिथं ग्रुप तयार झालेला असतो आणि तिथं त्यांची क्रिएटिव्हिटी टेक्निक ही तिथं आपल्या त्या मेंबर्सची क्रिएटिव्हिटी टेक्निक तिथे अप्लाय होत असते. by which efforts are made to find a conclusion for a specific problem by gathering a list of ideas spontaneously contributed by its member. म्हणजे त्या ग्रुप ऑफ मेंबर्सनी काय केलेलं आहे, स्पेसिफिक प्रॉब्लेम दिला जातो आणि त्या प्रॉब्लेमला तुम्ही काय सोल्युशन काढता आहात, काय कन्क्लुजन काढता आहात, त्यासाठी एफर्ट केले जात आहेत. वेगवेगळ्या आयडिया तिथे मांडले जात आहेत, त्याच्यातनं कन्क्लुजन काढून आपण तिथं काय करतो आहे ते स्पेसिफिक प्रॉब्लेमला सोल्युशन फाइंड आउट करतो आहोत. Okay, so that is nothing but it is called as a brainstorming. The term was popularized by Alex Franklin Osborne in 1953 book Applied Imagination. हे ब्रेनस्टॉर्मिंग कुठे आहे कुणी केलं होतं, पॉप्युलराइज कुणी केलं होतं किंवा कुणी फाइंड आउट केलं होतं, एलेक्स फॅक्नी ऑस्बॉर्न in 1953 in the book that is Applied Imagination. So that is nothing but the brainstorming, whatever the history is there. And so what are the types of brainstorming? So that is nothing but the individual brainstorming and the group brainstorming. So what is individual brainstorming? So individual brainstorming, when you brainstorm your own, आपण जेव्हा एका स्वतः थिंक करतो आहे कुठल्या तरी एका प्रॉब्लेमला सोल्युशन फाइंड आउट करतो आहे, सो यू डोंट हॅव टू वरी अबाउट अदर पीपल इगोज और ओपिनियन. तेव्हा आपण दुसऱ्यांचा विचार किंवा दुसऱ्यांचं काय मत आहे ते आपण विचार करत नाही. अँड यू कॅन बी फ्री अँड मोर क्रिएटिव्ह. आपण आपले सोल्युशन कसं फाइंड आउट करू शकतो कुठल्याही प्रॉब्लेमला, तेव्हा आपण जेव्हा ते थिंक करतो आहे किंवा ते आपले त्याचं कन्क्लुजन फाइंड आउट करतोय, दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग करतो आहे. तेव्हा आपण दुसऱ्याचे मत किंवा दुसऱ्याचे ओपिनियन बघत नाहीये, ते इग्नोर करतो आहोत. सो आपली क्रिएटिव्हिटी तिथे आपण पणाला लावून आपण एका सोल्युशन फाइंड आउट करतो आहे. फॉर इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग चूज अ कम्फर्टेबल प्लेस टू सिट अँड थिंक. जेव्हा आपण इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग करतो आहे तेव्हा आपण एक काय कायचं मत असते की एका शांत ठिकाणी किंवा कम्फर्टेबल प्लेसला जिथे आपण बसतो तर आपल्याला तिथे थिंक करता येते, आपली क्रिएटिव्हिटी अप्लाय करता येते. मिनिमाइज डिस्ट्रॅक्शन अवॉइड करतो आहे. फोकस ऑन द प्रॉब्लेम ऍट हँड अँड युझिंग माइंड मॅप टू अरेंज अँड डेव्हलप द आयडियाज. आणि माइंड मॅप आपण यूज करू शकतो. पहिला आपण जे बघितलेले आहे असाइनमेंट माइंड मॅपिंग, तर ते आपण अरेंज माइंड मॅपिंगचे मॅप काढून आपण आपल्या आयडियाज डेव्हलप करून अरेंज करू शकतो आणि तिथं सोल्युशन त्या प्रॉब्लेमला आपण फाइंड आउट करू शकतो व आपली क्रिएटिव्हिटी यूज करून. मग ते झालं तुमचं इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग. इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग आणि दुसरं काय आहे, दॅट इज नथिंग बट ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग. मग हे इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? ब्रेनस्टॉर्मिंग आणि इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग लक्षात आलेलं आहे का? हो का नाही? मॅम अजून एकदा एक्सप्लेन करा की. अजून एकदा ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे नक्की काय आहे की आता समजा आपल्याला बघा आपल्या ह्याच्याबद्दल पण समजा आता ऑनलाईन एक्झाम चालू आहे त्याच्याबद्दल पण एक मीटिंग झाली असणार आहे, ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं असणार आहे युनिव्हर्सिटीमध्ये की बाबा कशी ऑनलाईन मीटिंग ऑनलाईन हे काय करायचं, ऑनलाईन एक्झाम कशी घ्यायची आहे, हे पण एकाने एक मीटिंग झालेली आहे. त्या मीटिंगलाच आपण ब्रेनस्टॉर्मिंग पण म्हणू शकतो, कारण की त्या मीटिंग मध्ये काय होत आहे, वेगवेगळे कमिटी मेंबर्स युनिव्हर्सिटीचे कमिटी मेंबर्स एकत्र आलेले असतात आणि त्या ऑनलाईन काय म्हणतोय आपण ऑनलाईन एक्झाम कशी कंडक्ट करायची ह्याच्यावरचं सोल्युशन आपण वेगवेगळे मेंबर्स त्यांच्या आयडियाज प्रेझेंट करून ते सोल्युशन तिथं फाइंड आउट करतायत. ओके, मग तिथं ग्रुप ऑफ पीपल ते एकत्र येतात. ओके, व्हेरियस कमिटी मेंबर्स एकत्र येऊन काय करतायत, न्यू आयडिया किंवा सोल्युशन फाइंड आउट करतायत किंवा स्पेसिफिक डोमेन ऑफ इंटरेस्ट. तिथं आपला सब्जेक्ट काय आहे की ऑनलाईन एक्झाम कंडक्ट करणं. मग त्या ऑनलाईन एक्झाम कंडक्टला कशा पद्धतीने कुठल्या आयडियाज आपण वापरू शकणार आहे, कुठल्या नवीन पद्धती आपण वापरणार आहे, सोल्युशन कसं फाइंड आउट करणार आहे. मग ते तिथं आणि जर सोल्युशन आपण न्यूज आयडिया आपण प्रोव्हाइड केलेले आहेत मग त्यात काय अडथळे आहेत का, मग ते कसे रिमूव्ह करायचे, बॅरियर कसे रिमूव्ह करायचे, त्याच्यावर सोल्युशन कसं फाइंड आउट करायचे तिथं ते मांडलं जात आहे. मग तिथं जे मेंबर्स आहेत त्यांना त्यांचं मत हे फ्रीली मांडू शकतो आहे. तिथं कुणाचं बर्डन असणार नाहीये की कसं मांडायचं काय नाही, ते फ्रीली मांडू शकत आहेत आणि ते किती एक नाही, दोन नाही, तीन, किती पण आयडियाज ते मांडू शकत आहेत ऍज पॉसिबल. Okay, so that is nothing but it is called as the brainstorming.
मग ब्रेनस्टॉर्मिंग हे हिस्ट्री त्यांची सांगते की कुणी एकाने ब्रेनस्टॉर्मिंग हा वर्ड जो आहे तो कुणी फाइंड आउट केलेला आहे, कुठल्या पुस्तकात आणि किती साली ते हे केलेलं आहे. तसंच ब्रेनस्टॉर्मिंगचं एक काय आहे की तिथं आपली क्रिएटिव्हिटी आपण अप्लाय करू शकतो. आपली टेक्निक क्रिएटिव्हिटी ही आपण आपले एफर्ट्स आपले क्रिएटिव्हिटी अप्लाय करून आपले एफर्ट्स फाइंड आउट करू शकतो. सोल्युशन आपण फाइंड आउट करू शकतो टू अ स्पेसिफिक प्रॉब्लेम बाय गॅदरिंग द व्हेरियस ideas contributed by the various members in the meeting or in the brainstorming meeting. मग टाइप्स ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग काय आहे, इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग आणि ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग. इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग म्हणजे काय आहे की बाबा जिथे आपण एका निवांत ठिकाणी कधी आपल्याला जसं पाहिजे आहे त्या ठिकाणी एका कम्फर्टेबल ठिकाणी तिथं जाऊन दुसऱ्यांचं कुणाचंही डिस्ट्रॅक्शन किंवा कुणाचा ओपिनियन नको आहे. आपल्याला आपण स्वतः एकाने आपली विचार करतो आहे आणि आपण त्याचं कुठल्याही प्रॉब्लेमला सोल्युशन फाइंड आउट करतो आहे. तेव्हा आपण स्वतःहून काय करतो आहे, थिंक करतो आहे, स्वतःहून एकाने आपल्या आयडियाज जनरेट करतो आहे. त्या दुसऱ्यांचं कुणाचं आयडियाज न घेता आपण स्वतः एकाने त्या प्रॉब्लेमला सोल्युशन फाइंड आउट करतोय. मग दॅट इज नथिंग बट इट इज द इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग करतो आहे. ओके. आणि मग आपण त्यात इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंगला आपण आपल्या ज्या एकाने आयडियाज आहेत त्या माइंड मॅप करून अरेंज करू शकतो आणि डेव्हलप करू शकतो आपल्या त्या आयडियाज आणि आपण सोल्युशन फाइंड आउट करू शकतो कुठल्याही प्रॉब्लेमला. सो दॅट इज नथिंग बट द इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? येस ऑर नो? प्रत्येक कॉलेजमध्ये कुठल्याही एकाने समजा काय नवीन काढायचं असेल, बाबा इथे पहिल्यांदा एकाने आपले लेक्चर्स कसे होते सांगा मला, ऑफलाईन लेक्चर होते. तर आता परिस्थिती अशी आली की सगळं ऑनलाईन लेक्चर आपण 6-7 महिने झालेलं आहे ऑनलाईन लेक्चर चालू आहे. मग ऑनलाईन लेक्चर कसं चालू करायचं आहे, कशा पद्धतीने चालू करायचं आहे, त्यासाठी पण एक मीटिंग आपल्या कॉलेजमध्ये झाली होती. प्रत्येक HOD बरोबर किंवा प्रत्येक कॉलेजच्या मेंबर्स बद्दल, स्टाफ मेंबर बद्दल एक मीटिंग झाली होती. मग त्या मीटिंग जेव्हा ती मीटिंग झाली असेल तर डिफरंट मेंबर्स किंवा डिफरंट टीचर्स, HODs हे काय त्यांचं ओपिनियन किंवा आयडियाज ऑनलाईन लेक्चर कसे कंडक्ट करणार आहात तुम्ही त्याच्यावर डिफरंट आयडिया सोल्युशन प्रेझेंट करता आहेत. मग काय काय ना ते मान्य होते, काय काय ना ते मान्य होत नाही. जे मान्य झालेले आहेत त्यातनं एक सर्क्युलर लिखता आहे की बाबा असं असे पॉईंट्स आहेत, ऑनलाईन लेक्चर कसे घ्यायचे आहेत, काय करायचं आहे. मग ते सर्क्युलर तुम्हाला प्रेझेंट करतो स्टुडंटला. मग तुम्ही ते वाचता आणि त्याप्रमाणे तुम्ही काय करता आहात, तुमचे ऑनलाईन लेक्चर स्टार्ट झालेले आहेत. मग तिथे पण ऑनलाईन लेक्चर स्टार्ट होण्यासाठी पण एक ब्रेनस्टॉर्मिंग किंवा एक मीटिंग अगोदर झाली होती आपल्या कॉलेजमध्ये, युनिव्हर्सिटीमध्ये. मग त्याप्रमाणे तिथं वेगवेगळे मेंबर येऊन त्यांनी मुद्दे फाइंड आउट करून एक प्रॉपर सोल्युशन फाइंड आउट केलेलं आहे की बाबा हे 7-8 महिन्यात आपण कसं ऑनलाईन लेक्चर घेणार, कसं सिलेबस कम्प्लीट करायचं आहे. मग हे झालं तुमचं काय आहे, ब्रेनस्टॉर्मिंग झालेलं आहे. मीटिंग म्हणजे काय, इट इज नथिंग बट इट इज अ ब्रेनस्टॉर्मिंग फॉर अ स्पेसिफिक सब्जेक्ट that you are going to apply to the students. That is nothing but example I have given online lectures or whatever the online exams are there. मग त्यासाठी एक अगोदर एक मीटिंग झालेली असते युनिव्हर्सिटीमध्ये, ह्याच्यामध्ये काय म्हणतात त्याला कॉलेजमध्ये. मग त्यालाच आपण काय म्हणू शकतो आहे, दॅट इज नथिंग बट द ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग. लक्षात येते का? ओके, लक्षात आलेलं का आहे का? येस ऑर नो? हो का नाही? चव्हाण, रितेश, खुशी, शरयू. Yes, madam. Yes, ma'am. Hello. लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. Okay. So after individual brainstorming, that is nothing but next is the group brainstorming. So group brainstorming बघा इथं आहे का, दाखवले तुम्हाला चित्र की इथं एकाने एकत्र असे बसलेले आहेत आणि तिथं ब्रेनस्टॉर्मिंग होत आहे किंवा कुठला तरी एक सोल्युशन, एक आयडिया असते आहे किंवा एक प्रॉब्लेम असतो आहे आणि त्यावेळेस सगळे मेंबर्स काय करता आहेत, डिस्कस करता आहेत. मग देर इज द ऍडव्हान्टेजेस ऑफ फुल एक्सपिरियन्स अँड क्रिएटिव्हिटी ऑफ ऑल द टीम मेंबर. ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये काय, प्रत्येक मेंबर आपली एकाने क्रिएटिव्हिटी, एक्सपिरियन्स असतोय त्या मेंबर्सना, त्या एक्सपिरियन्सनी ते काय आपले मुद्दे मांडतात. ओके. आणि मग तिथं एकाने काय होत आहे, क्रिएटिव्हिटी सगळ्या मेंबरची तिथे अप्लाय केली जाते आणि प्रॉब्लेम जो काय आहे तो सोल्युशन फाइंड आउट केले जाते. So when one member gets stuck with the ideas, another member creativity and experience can take idea to the next stage.
जेव्हा एका मेंबरला अडथळे आलेले असतील तेव्हा तो काय करतो आहे, तेव्हा त्याला वाटतंय की बाबा हे आपल्याला काहीतरी सोल्युशन मिळत नाही, तर दुसरा मेंबर काय करतो आहे, त्याचे एक्सपिरियन्स त्याची क्रिएटिव्हिटी अप्लाय करून मग समजा एक मेंबर एका मेंबरला काय झालेलं आहे, त्याला आयडियाज येत नसतील, त्याची क्रिएटिव्हिटी त्याचा एक्सपिरियन्स कमी असेल किंवा त्याला क्रिएटिव्हिटी थिंकिंग नसेल आणि त्यावेळेस त्याला लक्षात येत नाही की बाबा ते सोल्युशन काय आहे, मग दुसरा मेंबर काय करू शकतो, त्याचा क्रिएटिव्हिटी त्याचा एक्सपिरियन्सचा वापर यूज करून त्या आयडियाज काय आहे नेक्स्ट स्टेजला आणू शकतो आहे. तो आयडियाज काय करून नेक्स्ट स्टेजला आणू शकतो आहे. दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज द ग्रुप ब्रेनस्टॉर्मिंग. म्हणजे इथं काय होत आहे की बाबा जर एका माणसाकडनं ते सोल्युशन मिळत नसेल तर ते वेगवेगळे मेंबर्स आहेत, त्यांचे एक्सपिरियन्स पण त्यांनी काहीतरी त्या इंडस्ट्रीमध्ये किंवा त्यांच्या कॉलेजमध्ये किंवा एक्सपिरियन्स असतो त्यांना त्या सब्जेक्टचा, तिथं त्यांचा एक्सपिरियन्स आहे आपल्यापणाला लावून त्याचं सोल्युशन फाइंड आउट करू शकतात. म्हणजे एका मेंबरवर अवलंबून येतात, तिथे वेगवेगळे मेंबर्स असतात, तिथे आपले वेगवेगळे मेंबर्स न्यू आयडिया so that is nothing but the group brainstorming. So what are the rules for conducting the brainstorming? No criticism is allowed during the brainstorming. Quality of ideas is important. Wildness is good. Crazy ideas are welcome. Many times craziest ideas turn out to be the best one. Okay. मग दुसऱ्यांवर ऐकाने काय आहे, दुसऱ्यांवर कुठल्या तरी बाबा मी काय चुकीचं सांगितलेलं आहे असं न करता नो क्रिटिसिझम इज अलाउड ड्युरिंग द ब्रेनस्टॉर्मिंग. दुसरा काय म्हणतो आहे त्याला ऐकाने निगेटिव्हिटी किंवा त्याला ऐकाने तो काय असं सांग तो काय खोटं सांगतो आहे किंवा दुसऱ्याला क्रिटिसाइज करून आपल्या एकाने आयडियाज इथं प्रेझेंट करायचे नाही. नो क्रिटिसिझम इज अलाउड ड्युरिंग द ब्रेनस्टॉर्मिंग. ओके. क्वालिटी ऑफ आयडियाज. चांगल्या क्वालिटीचे आयडिया तिथे एक्सेप्ट केले जातात किंवा तिथे इम्पॉर्टन्ट दिलं जात आहे. So no criticism is allowed during the brainstorming. Quality of idea is important. Wildness is good. Crazy ideas are काय काय वेळेस crazy ideas हे काय आहेत, काय काय मेंबर्स कशा असतात की त्यांना असं क्रेझी आयडिया मांडायला खूप चांगलं वाटतं आहे की आणि काय वेळेस ते क्रेझी आयडिया काय होत आहेत तेच बेस्ट ठरतात, तेच बेस्ट सोल्युशन असतं आहे. ओके. मग हे सगळे रूल्स आहेत की क्रेझी आयडिया आहे वेलकम केले जातात आणि ते क्रेझी आयडिया काय करायचं ते बेस्ट सोल्युशन असतं आहे त्या प्रॉब्लेमला. ओके. आणि क्वालिटी ऑफ आयडिया आर ऑल्सो इम्पॉर्टंट आणि नो क्रिटिसिझम इज अलाउड ड्युरिंग द ब्रेनस्टॉर्मिंग. सो दिस आर द रूल्स ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग. So conduct of session. How you are going to conduct the session of brainstorming? Group may be set up in advance or on the spot. म्हणजे जर ती मीटिंग घ्यायची असेल आपल्याला ब्रेनस्टॉर्मिंग करायचं असेल तर एक तर ऍडव्हान्स मध्ये सगळ्यांना कळवलं जातं आहे कुठले कुठले मेंबर्सना बोलवलं आहे किंवा स्पॉटला पण ते डिसाईड केले जात आहे एकदम तातडीने मीटिंग घ्यायची असेल तर. स्पेसिफाय इच ग्रुप टास्क. इच ग्रुपला एक टास्क दिलेला असेल की बाबा हे त्याचं काम आहे ते त्यांनी पूर्ण करायचं ज्यावर त्यांनी आयडियाज किंवा त्याची क्रिएटिव्हिटी अप्लाय करून सांगायची आहे. Ask participants to introduce themselves to each other before beginning of the discussion. ब्रेनस्टॉर्मिंग व्हायच्या अगोदर किंवा मीटिंग होण्याच्या अगोदर काय आहे प्रत्येक मेंबरला इंट्रोड्यूस केले जात आहे बाकीच्या मेंबरशी. लेट्स ग्रुप डिस्कस फॉर नॉट मोर दॅन 20 मिनिट्स. आणि मग तिथे ऐकाने ब्रेनस्टॉर्मिंग करताना एक बाबा हे प्रॉब्लेम आहे त्याच्यावर तुम्ही काय करा 20 मिनिटं वेळ दिलेला असतो चर्चा करा एकमेकात किंवा एका तुमचा आयडियाज मांडा 20 मिनिटं दिलेले आहे अँड देन 1 then 2 minutes बिफोर द एंड. आणि जर तुम्हाला संपवायचे असेल तर तेव्हा अगोदर त्यांना 2 मिनिटं अगोदर सांगायचे असेल. गॅदर द रिझल्ट्स ऑफ द डिस्कशन अँड इट शुड बी ब्रीफ अँड फोकस. जे काही रिझल्ट्स असतील ते तुम्ही मांडायचे असतील कागदावर किंवा तुम्हाला जे काय ऐकाने PC वर असतील ते सगळे गॅदर करून ते तुम्हाला ऐकाने जमा करायचे आहेत. So that is nothing but how you are going to conduct the session of the brainstorming. So that is about the brainstorming. So what are the uses? A large number of ideas can be collected in a short time. म्हणजे किती मेंबर्स काय वेगवेगळे मेंबर्स असतात त्यांना वेगवेगळे एक्सपिरियन्स असतात सगळ्या मेंबरची क्रिएटिव्हिटी वेगळी असते त्यामुळे तिथं वेगवेगळे आयडियाज लार्ज नंबर ऑफ आयडियाज हे कलेक्ट केले जातात इन अ शॉर्ट टाइम. दॅट इज नथिंग बट 20 to 30 minutes.
each participant have an opportunity to speak. प्रत्येक पार्टिसिपेंटला, प्रत्येक मेंबरला बोलायची संधी दिली जाते आहे. त्याचे आयडियाज प्रेझेंट केले जातात. त्याला मांडायचे फ्रीडम दिले जात आहे. ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन इज स्टिम्युलेटेड फॉर द नेक्स्ट ऍक्टिव्हिटी. ओके, आणि जे कोणी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलेलं आहे, जे कोण ठामपणे आपले मत व्यक्त केलेले आहेत, त्याला काय केले जाते, नेक्स्ट ऍक्टिव्हिटीला पण प्राधान्य दिले जात आहे. प्रोव्हाइड व्हॅल्युएबल फीडबॅक इन्फॉर्मेशन टू द रिसोर्स पर्सन्स. ओके, आणि त्याला व्हॅल्युएबल फीडबॅक पण नंतर आपण देणार आहोत, ज्याने एकाने ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन केलेलं आहे. सो दिस आर नथिंग बट द युजेस ऑफ ब्रेनस्टॉर्मिंग. So this is about the brainstorming. I have told you. What do you mean by brainstorming? Assignment number 4. What do you mean by brainstorming? What are the two types of brainstorming, that is individual brainstorming and group brainstorming? Okay, what are the rules and how we are going to conduct the session? So what is and what are the uses? इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते तुम्ही रीड करू शकता. मी आता ते डिस्क्राईब करत नाहीये. बाकीचं आपल्याला एवढं डिटेलमध्ये जायचं नाहीये ब्रेनस्टॉर्मिंगच्या. फक्त आपल्याला आता एक एक्सरसाइज काय घ्यायचंय बघा. We are going to do brainstorming on increase in petrol price. We are going to do brainstorming on increase in petrol price. हे तुम्हाला एक्सरसाइज आहे. मग तुम्ही तिथं काय करू शकता आहात, तुम्ही जर तुम्हाला इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग करायचं असेल तर तुम्ही इंडिव्हिज्युअल ब्रेनस्टॉर्मिंग पण करायला शकता. तुमच्या आयडिया ज्या आहेत ते तुम्ही तुमच्या कागदावर तुम्ही मांडू शकता आणि ते तुम्ही पाठवू शकता मला. जर तुमचा तिथं ग्रुप असेल, म्हणजे दोघं तिघं तुम्ही एकाने जर जवळजवळ राहत असेल किंवा तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट मध्ये असतील तुम्ही, तर तुम्ही काय करा की बाबा चौघांचा किंवा 5 जणांचा किंवा तिघांचा जो काय आहे तो ग्रुप करा आणि ब्रेनस्टॉर्मिंग करा की बाबा तुमचं काय मत आहे इन्क्रीज इन पेट्रोल प्राइसला, तुमचं काय मत आहे आणि तुमचं काय मत आहे, आणि तिघांचं मत काय काय आहे ते एकत्र करून एकच PDF फाईल करून ती मला पाठवू शकते. लक्षात येते का? तुमच्या ह्या सब्जेक्टवर इन्क्रीज इन पेट्रोल प्राइस तुमचं काय असेल ते, काय तुमचे म्हणणं असेल बाबा ऍडव्हान्टेजेस किंवा का तुमचं पॉझिटिव्ह मत आहे, निगेटिव्ह मत आहे किंवा कसं तुमचं मत आहे ते तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग मध्ये तुमच्या या सोल्युशनला प्रॉब्लेमला तुम्ही काही पण तुमचे जे मत आहे ते तुम्ही मांडू शकता. आणि तुम्ही ग्रुप ऑफ मेंबर्स तुम्ही घेऊ शकता आहात. नंबर ऑफ स्टुडंट्स यू कॅन टेक इन युअर ग्रुप बाय phone call. You can make that your friends and make a group of 3-4 students, one group, and you can do the brainstorming. आणि त्यांच्या सगळ्या ज्या आयडियाज आहेत ते तुम्ही कलेक्ट करा. एक मेंबर ऍक्टिव्ह मेंबरनी किंवा एक कोणतरी एकाने लीडर व्हा आणि त्यांनी एका ग्रुपमध्ये एक लीडर ठरवा आणि त्या लीडरनी सगळ्या एकाने कलेक्ट करून मग नंतर एकच PDF तयार करा. 4-5 मुलांपैकी किंवा 4-5 मुलींनी एकच ग्रुप तयार केला तरी चालतो आहे. ओके, तसं तुम्ही ग्रुप कलेक्ट आपले किती मुलं आहेत, 5-70 मुलं आहेत, तसे तुम्ही 10-12 ग्रुप तयार केले आणि या ह्याच्यावरती एक्सरसाइज तुम्ही केला ब्रेनस्टॉर्मिंगवर, तर तुम्ही एकाने आपल्याला PDF 10-12 मिळतील आहे. आणि त्यामध्ये तुमचं मत तुम्ही एक्सप्लेन करा की बाबा लीडर कोण आहे आणि बाकीचे मेंबर्स कोण आहेत आणि त्या मेंबरची त्याबद्दल काय काय मत आहे ते तुम्ही तुमच्या ह्याच्यावर लिहून मला एकच PDF पाठवू शकता. लक्षात आलेलं आहे का? Yes or no? Yes or no? Yes, ma'am. Okay, so that is about the brainstorming. Nothing is there different. Only you are going to make a group. You are going to make a group of 3-4 students, and whatever this it is there, or you can take another subject also. तुम्हाला जो सब्जेक्ट आवडत असेल, असं नाहीये की हा सब्जेक्ट घ्या. तुमचं ब्रेनस्टॉर्मिंग व्हायला पाहिजे एवढं लक्षात आहे. तुमची एक मीटिंग व्हायला पाहिजे आहे. तुम्ही त्या मीटिंगवर तुमचं मत तुम्ही एक्सप्लेन करा. तिघा-चौघांचं मत काय आहे ते हाताने एका कागदावर मांडून सगळं गॅदर करा, कलेक्ट करा आणि नंतर एक PDF तयार करून ती मला पाठवा. की हेच पाहिजे आहे, हाच एकाने टॉपिक आहे असं पण काय गरजेचं नाहीये. तुम्हाला जो तुमच्या ग्रुपला आवडेल हा टॉपिक, दुसरा कुठलाही टॉपिक आवडत असेल तर तुम्ही घ्या आणि त्याबद्दल तुम्ही एका तुमची मतं मांडू शकता. ओके विथ दिस? येस और नो? क्लिअर झालेलं आहे का? ऋतुजा, शरयू, ऐश्वर्या आहे का कोण? Yes, ma'am.
येस मॅम. ब्रेन स्टॉर्मिंग. अजून कोण म्हटलं होतं कन्व्हर्जन्स आणि डायव्हर्जन्स ना. ओके, अजून एक मी एक सांगते आहे आणि नंतर मग आपण कन्व्हर्जन आणि डायव्हर्जनला जाऊया. So assignment number 8, that is nothing but engineering product design. Engineering product design. So product design engineering is also known as industrial designer. Combine their knowledge of design, engineering, and manufacturing processes to create functional product. They may conduct tests in order to determine whether their product meet all the requirements, then document the result. हे आपल्याला काय आहे, प्रोडक्ट डिझाईन करायचं आहे. प्रोडक्ट डिझाईन करताना the steps in the product design process include brainstorming, define the product, conduct the user research, sketching, prototyping, compiling. हे काय गरजेचं नाही. मी एक सिंपल तुम्हाला सांगते आहे ते तुम्ही बघू शकता काय करायचं आहे. आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे. त्या प्लास्टिक स्लाइड दिसत नाही मॅडम. स्लाइड दिसत नाही. Okay, wait, I will take new slide. आता दिसते का? येस मॅम. इंजिनिअरिंग प्रोडक्ट डिझाईन. आपल्याला एक प्रोडक्ट डिझाईन करायचा आहे. नाही दिसत मॅडम. दिसली आता. आता दिसते मॅडम आता. Okay, engineering product design. So product design engineering, it is also known as industrial designer. इंडस्ट्रियल डिझायनर हे काय करतात, त्यांचं कंबाईन त्यांचं जे नॉलेज आहे ते कंबाईन केलं जातं आहे डिझाईनसाठी, इंजिनिअरिंग साठी आणि मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेससाठी टू क्रिएट अ फंक्शनल प्रोडक्ट. They may conduct tests in order to determine whether their products meet all the requirements and then document the result. हे त्या प्रोडक्ट डिझाईन इंजिनिअरिंग, जेव्हा तुमचं फायनल प्रोजेक्ट असेल तेव्हा तुम्ही प्रोडक्ट डिझाईन करणार आहात, तेव्हा तुम्ही काय आहे, तुमच्या जे काही स्टडी तुम्ही केलेला आहे 3-4 वर्ष, त्याचे सगळं तुमचं नॉलेज जे आहे ते तुम्ही त्या डिझाईनला वापरत आहात आणि त्याप्रमाणे एक प्रोडक्ट तयार करत आहात आणि ते चेक करत आहात, टेस्ट करताय की जे तुमचं रिक्वायरमेंट आहे ते सॅटिस्फाय करता आहे का. जर सॅटिस्फाय करत असेल तर तुम्ही सगळं एकत्र करून काय करता, प्रोजेक्ट तयार करत आहात किंवा थिसिस लिहित आहात. एक प्रोजेक्ट तुमची ब्लॅक बुक असतं आहे आणि त्याप्रमाणे तुम्ही ते प्रेझेंट करत आहात. सो ते झालं प्रोडक्ट डिझाईन इंजिनिअरिंग. तर आपल्याला जास्त ह्याच्यात जायचं नाही, आपल्याला छोटासा एक प्रोडक्ट तयार करायचा आहे. मग तो प्रोडक्ट म्हणजे आता कसा तयार करायचा आहे, दॅट इज नथिंग बट हे झाले तुमचे स्टेप्स. तुम्ही जेव्हा एका रिअल मध्ये प्रोजेक्ट, जेव्हा तुम्ही फायनल इयरचा प्रोजेक्ट करतात, हे सगळे तुमचे स्टेप्स आहेत की तुम्ही काय करता आहात, एकमेकांशी डिस्कस करतात किंवा ब्रेन स्टॉर्मिंग करतात. तुमचा जो ग्रुप असणार आहे फायनल इयरचा 4घांचा असणार आहे ग्रुप, त्या 4 ग्रुपमध्ये तुम्ही काय करता, ब्रेन स्टॉर्मिंग करतात. प्रत्येक मेंबरचं ओपिनियन घेतात की बाबा आपल्याला कुठलं प्रोडक्ट डिझाईन करायचं आहे, कुठलं प्रोजेक्ट करायचा आहे, कुठला तरी एक टॉपिक तुम्ही निवडतायत आणि सगळ्यांचं एकाने डिसाईड केल्यानंतर तो टॉपिक तुम्ही निवडता. मग तो डिफाईन करता तुम्ही प्रोडक्ट, बाबा मला असं असं एका सोल्युशन पाहिजे आहे त्या प्रोडक्टसाठी. मग तुम्ही काय करता, रिसर्च करता की त्या रिलेटेड काय वर्क केलेलं आहे का, कुणी काय काय केलेलं आहे, किती साली केलेलं आहे, त्यासाठी एक रिसर्च करताय आणि त्याप्रमाणे स्केचिंग करताय की आपल्या एकाने आपल्याला रिसर्च केलेला आहे का, अजून त्यात अजून काय नवीन रिसर्च करायचंय की आपला तो प्रोडक्ट बनणार आहे. ओके, मग त्याप्रमाणे तुम्ही स्केच करता कुठले कुठले आयकॉन तुम्हाला त्यासाठी काय काय लागणार आहे, कुठलं काय म्हणू शकतो प्रोटोटाइप किंवा काय काय आपल्याला इक्विपमेंट लागणार आहे, त्यासाठी काय काय आपल्याला नेटच्या फॅसिलिटीज काय काय लागणार आहेत, कुठल्या सॉफ्टवेअर लागणार आहे, हे जे आपण तुम्ही काय करता आहात, स्पेसिफिकेशन बघता आहात, ते तुम्ही काय करता एकत्र करता आहात आणि नंतर मग ऐकाने तुम्ही ते बिल्डअप करून तुम्ही काय करता आहात, तुमचं ते प्रोडक्ट बिल्डअप करून टेस्ट करता आहात आणि टेस्टिंग झालं की तुम्हाला रिझल्ट मिळाला की तुम्ही ते सगळं काय करता एकत्र करता आहात आणि तुम्ही ते प्रेझेंट करता. सो दॅट इज नथिंग बट द स्टेप फॉर द फायनल प्रोजेक्ट. बट नाउ व्हॉट यू आर गोइंग टू डू, यू आर गोइंग टू डू अ सिम्पल प्रोजेक्ट. हे काय दाखवले बघा, एक्झाम्पल नंबर, हे प्लास्टिक वरून तुम्हाला काय केलेलं आहे, हे त्यांनी तयार केलेलं आहे. सो दिस इज नॉट द पार्ट आय एम गोइंग टू टेल यू टू डू इट. तर तुम्ही काय करू शकता, क्रिएट अ इंजिनिअरिंग प्रोजेक्ट फ्रॉम बेस्ट टू बेस्ट. कुठलंही एक बेस्ट मटेरियल असेल त्यावरून तुम्ही काय करायचं आहे, एक प्रोडक्ट डिझाईन करायचं आहे.
तुम्ही कुठल्याही युट्यूब चॅनलवर बघू शकता आहे. तिथं तुम्हाला वेस्ट टू बेस्ट जर तुम्ही टाकलं तर तिथं तुम्हाला लक्षात येईल काय पण फक्त इंजिनिअरिंगच्या रिलेटेड असायला पाहिजे ते. ओके. मग वेस्ट मटेरियल मधून तुम्ही बेस्ट काय तुमचं जे काय प्रोजेक्ट असेल ते तुम्ही काय करा. एक छोटस मी म्हणत नाही त्यासाठी तुम्ही काय पण करा. तुम्ही 4-5 ग्रुप करा. जसं तुम्ही ब्रेनस्टॉर्मिंग साठी ग्रुप तयार केलेला आहे तसंच तुम्ही एक 4 जणांचा एक ग्रुप तयार करा आणि की बाबा ह्या 4 किंवा 5 जणांनी आम्ही एक प्रोडक्ट तयार केलेला आहे. वेस्ट टू बेस्ट. तुमचे जे काय घरात जे वेस्ट असेल त्यापासून तुम्ही काहीतरी एक प्रोडक्ट तयार करून मला ते दाखवू शकता. मग ते तुम्ही व्हिडिओ क्लिप तुम्ही कसा तयार केलेला आहे तर तुम्ही व्हिडिओ क्लिप करा, ते पाठवा किंवा तुम्ही एकाने कसं केलेलं आहे ते स्टेप बाय स्टेप पण तुम्ही लिहू शकता किंवा ते मला फक्त डायरेक्टली माझं असं आहे या हा असं वेस्ट होतं आणि त्याच्यापासून मी हे तयार केलेलं आहे त्याचा एक व्हिडिओ क्लिप करून तुम्ही पाठवू शकता किंवा तुम्ही तसं सांगू शकता. So that is nothing but simple waste to best. लक्षात आलेलं आहे का? हे काय आपल्याला फायनल इयरचा प्रोजेक्ट करायचा नाहीये. नुसता एक साधा सिंपल जे काय तुमच्या घरामध्ये वेस्ट असतील त्याच्यापासून एक इंजिनिअरिंग रिलेटेड एक प्रोडक्ट तयार करायचा आहे. स्मॉल प्रोजेक्ट, नॉट अ लार्ज प्रोजेक्ट. क्लिअर विथ दिस? ओके. If I will get some videos, I will show you. I will or that link I will provide you on the Telegram. Best to best. लक्षात आलेलं आहे का? Yes or no? हो का नाही? शरयू, ऋतुजा, मेघा कोण आहे का? लक्षात आलेलं आहे का? Yes, ma'am. तुम्ही अगोदर 11वी-12वीत कुणी केलंय का फ्रॉम वेस्ट टू बेस्ट किंवा घरी काहीतरी प्रयत्न केलेला आहे का करायचा किंवा तुम्हाला काय आयडियाज आहे का वेस्ट टू बेस्ट मधनं इंजिनिअरिंग रिलेटेड नाही हं? केलं होतं पण ते इंजिनिअरिंग रिलेटेड नव्हतं. मग तो पण तुम्ही जर केला असेल तर तो तुम्ही पुन्हा एकदा बघा तुम्ही करून आणि तो पण तुम्ही एकाने प्रेझेंट करू शकता. लक्षात आलेलं आहे का? येस मॅम. Okay, so it will be a small project. Don't go because your prelims it is started from I think from May first week, no? Yes, ma'am. Prelim तुमची कधी आहे? 3. What is the prelim dates? 3rd May. Third. Okay, so 3rd May is your prelim date. So within 1 or 2 days, whatever you want to do, so you can do it. Or after the prelim also. जर तुम्हाला ते लक्षात येत नसेल तर आफ्टर द प्रिलियम डोंट गो आफ्टर द प्रिलियम बिफोर. आता 30 तारीख आहे. 1-2 दिवसात तुम्हाला काय जे आहे स्मॉल प्रोजेक्ट बेस्ट टू बेस्ट तुम्हाला जर करता येत असेल तर तुम्ही नक्कीच करून ऐका नाही. जर एकाला जरी ती आयडिया आली तर त्याचे 7-8 स्टुडंट तुम्ही एकत्र करून तो तुम्ही प्रेझेंट करू शकता. लक्षात आलेलं आहे का? Okay, so this was the product design. आणि अजून एक आपल्याला बघायचं आहे कन्वर्जन आणि डायव्हर्जन. ते मला कुणीतरी विचारलं होतं. मी बघते कुठं आहे.
ओके, दिसतंय का आता तुम्हाला? Yes, ma'am. Okay, so assignment number 3, that is divergent and convergent thinking. So convergent and divergent thinking, what is that? So convergent thinking म्हणजे नक्की काय आहे बघा. The process of figuring out a concrete solution to any problem. एक particular solution find out करणे. The process of figuring out a concrete solution to any problem. कुठल्याही एक प्रॉब्लेम असेल त्याला एक पर्टिक्युलर सोल्युशन फाइंड आउट करायचं. That is nothing but it is called as a convergent thinking. And divergent thinking means what? It is the process of thinking that explores multiple possible solutions in order to generate creativity ideas. म्हणजे एक प्रॉब्लेम आहे तर त्या प्रॉब्लेमला काय काय सोल्युशन्स आहेत, कुठले कुठले सोल्युशन्स आहेत, मल्टिपल पॉसिबल सोल्युशन्स आहेत. ओके, दॅट इट इज नथिंग बट विच थिंकिंग, डायव्हर्जंट थिंकिंग. मग त्यासाठी कन्वर्जन आणि डायव्हर्जंट थिंकिंग काय आहे हे तुम्हाला जर एक्सप्लेन करायचं असेल तर मी तुम्हाला सांगते बघा, हे डायग्राम आहे. हे कन्वर्जन थिंकिंग झालेले आहे. लक्षात येत आहे का की काय होते बघा, फिल्टरिंग अ वाईड ॲरे ऑफ इन्फॉर्मेशन इनटू अ स्पेसिफिक डायरेक्शन. वेगवेगळ्या आयडियाज आहेत किंवा इन्फॉर्मेशन आहेत, खरं ते काय केलेले आहेत, त्यांचं फोकस जे आहे ते काय आहे, कुठं जातं आहे सगळ्याचं फोकस, इट इज गोइंग टू व्हॉट, अ स्पेसिफिक डायरेक्शन. So you are focusing your thinking, prioritizing the content that are the best fit to move forward with. त्या प्रत्येक आयडियाला किंवा प्रत्येक ह्याला काय आहे, एक स्पेसिफिकच पाथ आहे, स्पेसिफिकच सोल्युशन आहे आणि त्या सगळ्या आयडियांमधून काय होत आहे, एक पर्टिक्युलर सोल्युशन निघत आहे. दॅट थिंकिंग इट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज व्हॉट, कन्वर्जन थिंकिंग. लक्षात आलेलं आहे काही फिगर? लक्षात फिगर जर तुम्हाला तुमच्या डोक्यात फिट झाली तर तुम्हाला लक्षात येईल कन्वर्जन थिंकिंग आणि डायव्हर्जंट आहे. इथं वेगवेगळ्या आयडियाज आहेत, तर त्या वेगळ्या आयडियाज जे आहे त्यांचं फायनल जे आहे आउटपुट ते काय आहे, एक पर्टिक्युलर सोल्युशनच आहे. वेगवेगळ्या आयडिया करून जे काय तुमचं फायनल सोल्युशन मीट होत आहे, दॅट इट विल गिव्ह व्हॉट, ओनली वन सोल्युशन ओनली. It is giving all these final ideas, they are going into a specific direction and that specific direction will give only one solution. That is nothing but it is called as the convergent thinking. Okay with this? लक्षात येते का convergent thinking म्हणजे काय आहे? या फिगर वरून लक्षात येईल, डिफरंट आयडियाज आर देअर बट डिफरंट आयडियाज त्यांचं आउटपुट काय असणार आहे, दॅट आउटपुट विल बी ओनली टू अ पर्टिक्युलर ऑर अ स्पेसिफिक डायरेक्शन ओनली. आणि ते स्पेसिफिक डायरेक्शन मीट केल्यानंतर तुम्हाला जे सोल्युशन मिळणार आहे दॅट इज नथिंग बट इट इज ओनली अ वन सोल्युशन. सो दॅट इज नथिंग बट इट इज कॉल्ड एज अ कन्वर्जन थिंकिंग. लक्षात आलेलं आहे का? येस ऑर नो? त्यासाठी डेफिनेशन काय आहे, इट जनरली मीन द ॲबिलिटी टू गिव्ह द करेक्ट आन्सर टू द स्टँडर्ड क्वेश्चन दॅट डू नॉट रिक्वायर सिग्निफिकंटली क्रिएटिव्हिटी. त्यासाठी जास्त क्रिएटिव्हिटी लागत नाही, नुसतं आपल्याला करेक्ट आन्सर द्यायचा आहे टू अ स्टँडर्ड क्वेश्चन. एक्झाम्पल, मल्टिपल चॉईस क्वेश्चन इज नथिंग बट इट इज अ कन्वर्जन. वेगवेगळे चॉईसेस असतात तर त्यातनं काय होत आहे, आपल्याला एकच आन्सर निवडायचा आहे. So that will lead to a particular solution. Spelling test असते आहे, math quizzes असतात, that is nothing but it is called as the convergent thinking. And what is your definition for this? I have told definition, the process of figuring out a concrete solution to any problem. You are going to figure out a concrete solution to any problem. एकच solution किंवा concrete solution तुम्ही find out करताय त्या problem ला, that is nothing but it is called as the convergent thinking. Clear with this? So that is your convergent thinking, the process of figuring out a concrete solution to a particular problem. It is nothing but convergent thinking. That is generally means the ability to give a correct answer to a standard question that does not require your creativity. तिथे आपल्याला आपली जास्त क्रिएटिव्हिटी लागत नाही, एक पर्टिक्युलर आन्सर आपल्याला निवडायचा असेल. भरपूर आयडियाज असतात, त्यातनं एक पर्टिक्युलर आयडिया करेक्ट आन्सर आपल्याला एक निवडायचं असते. मल्टिपल चॉईस टेस्ट, स्पेलिंग टेस्ट अँड मॅथ क्विझेस, दिस आर द एक्झाम्पल ऑफ कन्वर्जंट थिंकिंग. So this is the figure. So this all the ideas it will give to a specific solution, that is a particular specific direction ला जाता है आणि ते एक particular solution देता है, that is nothing but convergent thinking. Next is nothing but it is called as a convergent thinking, जो आपण 3 Idiots मध्ये बघितलेला आहे.
someone who just want to get to the best solution available rather than think about new possibility. One problem at a time. कन्वर्जन थिंकिंग थिंकर्स काय करतायत एकच प्रॉब्लेम सोडू शकतात किंवा एक प्रॉब्लेम ऍट अ वन टाइम दे कॅन टेक ओनली वन प्रॉब्लेम someone who just want to get the best solution available जे काय सोल्युशन की एक बेस्ट सोल्युशन त्यांना जे आवडतं ते निवडतात किंवा ते वाटतं आहे त्यांना ते बेस्ट सोल्युशन आहे जे अवेलेबल आहेत रादर दॅन थिंकिंग अबाउट द न्यू पॉसिबिलिटी तिथं ते आपल्या क्रिएटिव्हिटी अप्लाय करत नाही हे झालं कन्वर्जन थिंकर्स कन्वर्जन थिंकर कुणाला म्हणायचं जे काही सोल्युशन्स अवेलेबल आहेत त्यातलं ते पर्टिक्युलर सोल्युशन निवडतात ते बघत नाहीत की दुसरे कुठल्या एकाने बेस्ट सोल्युशन्स आहेत का आपण थिंक करू शकतो का ते थिंकिंग बघतच नाहीये एक प्रॉब्लेम ऍट वन टाइम ते करू शकतो कन्वर्जन थिंकिंग divergent thinking is nothing but it is a thought process of the method to generate creative ideas by exploring many possible solutions. Hello? Hello? मॅडम लेफ्ट करा की मीटिंग बंद करा की 2 मिनिटं मॅडम दोनच मिनिटं एकच पॉइंट दोनच मिनिटं डायव्हर्जंट थिंकिंग म्हणजे काय इट इज अ थॉट प्रोसेस और मेथड यूज टू जनरेट क्रिएटिव्ह आयडियाज बाय एक्सप्लोरिंग मेनी पॉसिबल सोल्युशन्स मेनी पॉसिबल सोल्युशन ही काय आहे क्रिएटिव्ह आयडियाज आपण तिथं आपली क्रिएटिव्हिटी आपणाला लावून एक प्रोसेस आपण किंवा मेथड यूज करतो आहे It typically occurs in spontaneous, free-flowing, non-linear manner, such as many ideas are generated in an emergent cognitive pattern. एक्झाम्पल काय आहे डायव्हर्जन थिंकिंगचं ब्रेन स्टॉर्मिंग आहे हे घ्या ब्रेन स्टॉर्मिंग आपण मगाशीच बघितलेलं आहे ते एक्झाम्पल कशाचं आहे डायव्हर्जन कारण की वेगवेगळे मेंबर तिथे आपले आयडियाज मांडता आहेत क्रिएटिव्हिटी अप्लाय केली जाते आणि एक पर्टिक्युलर सोल्युशन मग तिथं काय आहे वेगवेगळे सोल्युशन्स असतात त्यातल्या त्यात चांगलं एक सोल्युशन आपण तिथं निवडतो आहे किंवा बाकीचे सगळ्या सोल्युशन्स तिथं काय करतो आहे अप्लाय करतो आहे सो दॅट इज नथिंग बट एक्झाम्पल इज वॉट ब्रेन स्टॉर्मिंग हे कशाचं थिंकिंग आहे डायव्हर्जन थिंकिंग आहे कारण की वेगवेगळे मेंबर तिथं त्या प्रॉब्लेमला काय करतायत आयडिया जनरेट करतायत आपले मत मांडता आहेत आणि त्यातल्या त्यात एखादे पॉसिबल सोल्युशन आपण फाइंड आउट करणार आहोत सो दॅट इज नथिंग बट द डायव्हर्जन थिंकिंग मग इथं आहे डायव्हर्जन थिंकिंग एक प्रॉब्लेम असतो आहे त्या प्रॉब्लेमला कुठले कुठले वेगवेगळे आयडियाज आहेत ते तिथे मांडले जात आहेत ओके आणि मग तिच्या एकाने काय केलं फ्रॉम अ स्टार्टिंग पॉइंट द एम इज टू गो फार अँड वाईड एज पॉसिबल म्हणजे एक प्रॉब्लेम आहे आणि त्या प्रॉब्लेमला किती किती सोल्युशन्स आहेत ते वेगवेगळ्या मेंबर्स कडून ते आयडिया घेतले जातात दिस इज नथिंग बट द फिगर फॉर डायव्हर्जन थिंकिंग सो यू आर थिंकिंग एक्सपान्सिव्हली कलेक्टिंग ॲज मच तिथे भरपूर आयडियाज कलेक्ट केल्या होतात जनरेटिंग मेनी आयडियाज ॲज पॉसिबल सो दॅट इज नथिंग बट द डायव्हर्जन थिंकिंग हे त्यांचं डिफरन्स आहे आणि एक्झाम्पल हॅलो मॅडम नाही झालं मॅडम मॅम एकच मिनिटं राहिले बंदच करणार नाही संपले संपले सो एक्झाम्पल ऑफ कन्वर्जन हॅलो मॅम बोला कोण बोलत होते ना आवाज येत नाही मॅम नाही आता येतोय बोला कुणाला प्रॉब्लेम होता मुलगी कोणतर बोलत होती ना हॅलो हॅलो येस मॅम Yes, ma'am. क्वेश्चन काय होता हॅलो हॅलो हा येस मॅम बोला की ओके आय विल कंटिन्यू आवाज ब्रेक होतो आवाज ब्रेक होतोय मॅम ते नेटचा प्रॉब्लेम होता आणि फोनवर पण बोलत होते त्यामुळे ते आवाज कट होता सो फायनली व्हॉट यू आर गोइंग टू डू इन दिस एक्सरसाइज इज नथिंग बट कन्वर्जन अँड डायव्हर्जन थिंकिंग मग मी एक एक्सरसाइज दिली होती So divergent thinking, that is the example. Amir Khan in Three Idiots.
Okay, so this is nothing but exercise for student. Example of divergent thinking. How many uncommon uses can you come up with a toothpick? टूथपिक जे आपण बघितलेलं आहे, आपल्याला आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर आपलं जेवण झाल्यानंतर आपल्याला ते टूथपिक देत आहे, त्याचं तुम्ही एकान काय करायचं आहे, डायव्हर्जन थिंकिंग करून काय काय कॉमन अनकॉमन युजेस मिळत आहेत त्या टूथपिक, एका सिंगल टूथपिक वरून आपल्याला वेगवेगळे सोल्युशन्स किंवा वेगवेगळे काय आहे युजेस ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ओके, हाऊ माइट लाईफ डिफर फ्रॉम नाव इन 2050. 2050 पासनं किंवा 2050 हे साल जे आहे त्यापर्यंत आपलं लाईफ कसं डिफर होणार आहे ते आपण तुम्हाला डायव्हर्जन थिंकिंग करायचं आहे. वेगवेगळे त्यात सोल्युशन तुम्ही वेगवेगळे काय काय होऊ शकता आहे ते तुम्ही मतं मांडू शकता. सो दिस इज एक्झाम्पल ऑफ फॉर डायव्हर्जन थिंकिंग फॉर द स्टुडंट. मला वाटतं हे का भरपूर मुलांनी सोडवलेलं पण आहे. टूथपिकचं मला सांगितलं, असाइनमेंट पाठवलेली होती, भरपूर मुलांनी पाठवली आहे ना. येस मॅम. होतं मी तुम्ही मला दिली होती हे, त्याच्याने मला तुम्ही एक्सप्लेन करायला लावलेलं. जाऊ द्या, असू द्या. आता हे झाले तुमचे अनकॉमन युजेस ऑफ टूथपिक. या दोघांपैकी एक कुठलं तर तुम्हाला पाठवायला सांगितलं होतं. आणि कन्व्हर्जन थिंकिंगला काय, शुड आय परस्यू अ करियर इन टीचिंग ऑर काउन्सिल.